हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लखनौमध्ये कोणाची तरी 200 एकर जमीन आयकर विभागाकडून जप्त। 800 कोटींच्या प्रकल्पाबाबतची माहिती योग्य वेळी समोर आणणार, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना इशारा। महाविकास आघाडी नाही तर महाभकास आघाडी, गळ्यात गळे आणि पायात पाय अशी त्यांची परिस्थिती। महाविकास आघाडीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, मुख्यमंत्री शिंदेंची टीका। महाविकास आघाडीचे अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजन विचारे आज अर्ज दाखल करणार, तर शक्ती प्रदर्शन करत नाशिकचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजेही आज उमेदवारी अर्ज भरणार। धुळ्याचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे, फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत अर्ज भरणार, तर राहुल शेवाळे मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार। नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात आज 3 जाहीर सभा। सोलापूरमध्ये राम सातपुते, निंबाळकर, कराडमध्ये उदयनराजे, तर पुण्यात महायुतीच्या 4 उमेदवारांसाठी सभा होणार। महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा कायम। महायुतीकडून इच्छुक असलेले शांतिगिरी महाराज आणि महंत अनिकेश शास्त्री महाराज आज अपक्ष अर्ज भरणार। उद्धव ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर। सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी ठाकरेंची सभा होणार। शशिकांत शिंदेंच्या प्रचारासाठी आज शरद पवारांची 4 वाजता वाईत सभा, तर धैर्यशील मोहिते पाटलांसाठी फलटणमध्ये पवार दुसरी सभा घेणार। कथित मद्य घोटाळ्यात अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधातील याचिकेवर आज सुनावणी। न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपांकर दत्तांच्या खंडपीठासमोर सुनावणीची शक्यता। दिल्ली काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। कन्हैया कुमार यांना उमेदवारी दिल्यानं कार्यकर्ते नाराज। दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अरविंद सिंह लवली यांचा राजीनामा। गोरखपूर एक्सप्रेसमधील 90 प्रवाशांना अन्नातून विषबाधा। नागपूर रेल्वे स्टेशनवरची बिर्याणी खाल्ल्यानंतर प्रवाशांना विषबाधा। अरबी समुद्रात पाकिस्तानी बोटीवरून 600 कोटींचं 86 किलो ड्रग्ज जप्त। 14 जण ताब्यात। भारतीय तटरक्षक दल, एटीएस आणि एनसीबीची कारवाई। कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। राज्यातील तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ। 1 मार्चपासून आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे 184 रुग्ण। नागपुरातील मोठ्या धरणांमध्ये 41.61% पाणीसाठा शिल्लक। विदर्भातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार। चेन्नई सुपर किंग्सचा हैदराबादवर 78 धावांनी विजय। ऋतुराज गायकवाडच्या 54 चेंडूत 98 धावा, तर तुषार देशपांडेच्या 4 विकेट्सच्या बळावर चेन्नईचा मोठा विजय। अभिनेत्री तमन्ना भाटियाला चौकशीसाठी हजर राहण्याकरता महाराष्ट्र सायबर सेलचं समन्स। आयपीएलच्या 2023 एडिशनचं फेअर प्ले ॲपवर अनधिकृत प्रक्षेपण केल्याप्रकरणी कारवाई। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।